उरण शेवा कोळीवाडा जुना शेवा कोळीवाडाचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचे पुनर्वसन उरण बोरी पाखाडी सरकारी खाजण स्मशानभूमीजवळ करण्यात आले आहे. बोरी पाखाडी स्मशानभूमीजवळ परदेशी कुटुंब गेली 40 वर्षे वास्तव्यास आहे. मात्र पुनर्वसित असून देखील परदेशी कुटुंबियांना शासनाच्या पुनर्वसन कायद्याअंतर्गत हव्या तशा 13 नागरी सेवा सवलती शासनाकडून उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यातच परदेशी कुटुंबियांना दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. परदेशी कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन वारंवार प्रशासनाने दिले, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. नमस्कार, माझं नाव आरती परदेशी. मी परदेशी कुटुंबियांची सून आहे. 1 जानेवारीपासून आमचं पाणी कनेक्शन बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला पाणी नाही. आमची इथं जी मागणी आहे ती पाणी आहे. आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलो. ज्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. सगळ्यांनी आम्हाला धीर दिलेला आहे. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा, प्रशासन तुमच्या मागे आहे, सगळेजण बोलतात. पण अजूनपर्यंत 70 दिवस उलटल्यानंतरसुद्धा अजूनही आम्हाला पाणी येत नाही. आमची फक्त एकच मागणी, आम्हाला पाणी द्या. पाण्याशिवाय कुठेच काही होत नाही. पाणीच आपलं पुढं अडकलेला असं नाही. प्रत्येक विभागातनं त्याच्या पर्यायाने जसं त्यांना जमतं तसं ते प्रयत्न करत आहे. पण सगळेजण हेच म्हणतात की आम्ही प्रयत्न करत आहोत, आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण निकाल अजून नाही. पाणी अजून आमचा चालू आहे. भूमिका काय नाही. आम्ही आज इथं बसलेलो आहोत. आम्हाला अधिकाऱ्यांनी लिहून द्यावं की आम्ही ह्या तारखेला तुमचं पाणी चालू करून देतो, आश्वासन द्यावं, लिखित आश्वासन द्यावं, तर आम्ही हा अमर उपोषण बंद करू. आपल्या न्याय मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष परदेशी यांचे वडील अनंत परदेशी यांनी आमरण उपोषण या विरोधात छेडले आणि प्रशासन खळबळून जागे झाले. मात्र आज पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी नारळ पाणी देऊन त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. अनंत परदेशी व 79 यांना शासन न्याय देणार का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. मागणं पाणी. जानेवारीपासून आता पाणी बंद केलेलं आहे. मी उपाशी, माझी कंपनी बाजारामुळे उपाशी आहेत. पाण्याशिवाय काय आहे आणि पाणी कोणाला बंद करू शकणार नाही, ही माझी मागणी आहे. आणि पाणी चालू करावं ताबडतोब. याबाबत आपण कुठे कुठे पत्रावर केलं? सगळ्या प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, पण अजून कोणीही काही दाद घेतलेली नाही. त्याच्यासाठी मी आज उपोषणाला बसलेला आहे. आज माझं वय जवळजवळ 90 वर्ष आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.